मंत्री मकरंद जाधव यांनी सुद्धा या संदर्भात कारवाईची मागणी केलेली आहे। एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे। त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। त्यामुळे माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं।